आज माहिती पाहूया नरहरी झिरवळांच्या प्रकरणाबद्दल. नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात मोठा भ्रष्टाचार, एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकले. नेमकं यात काय घडलं हे पाहू. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील दालनातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्याची ताजी घटना असतानाच आता आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघातील या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. नरहरी झिरवळ यांच्या दिंडोरी मतदारसंघातील रासे गाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. रासे गावच्या विद्यमान सरपंच मंदा विठ्ठल बेडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेडकुळे यांना 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली. तसेच स्थानिक राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. नेमकी घटना काय? रासेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव आणण्याची प्रक्रिया सुरू होती. हा अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये संबंधित सदस्याला मदत करण्याच्या बदल्यात सरपंच मंदा बेडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेडकुळे यांनी 50,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या मागणीबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीने तातडीने या तक्रारीची शहानिशा केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर झालेल्या तडजोडीमध्ये ही रक्कम 25,000 रुपये देण्याचे ठरलं. मिळालेल्या माहितीनुसार 25,000 रुपयांपैकी 15,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे ठरले होते. नाशिक एसीबीच्या पथकाने दिंडोरी परिसरामध्ये सापळा रचला. ठरल्याप्रमाणे जेव्हा विठ्ठल बेडकुळे आणि सरपंच मंदा बेडकुळे यांनी 15,000 रुपयांची रक्कम स्वीकारली, त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. नरहरी झिरवळांचा पाय आणखीन खोलात गेले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवळ हे विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका परवाना नूतनीकरणाच्या प्रकरणात मंत्री झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याने तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती. यांपैकी 35,000 रुपये गुरुवारी स्वीकारायचे ठरले होते. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळालेली होती. या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत 3ऱ्या मजल्यावर सापळा रचला होता. यानंतर त्यांनी राजेंद्र ढेरंगे यांना पैसे स्वीकारताना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर झिरवळ यांच्यावर टीका होत होती. आक्षेपार्ह चित्रफितीमुळे मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत आले आहेत. व्हिडिओमध्ये एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत मंत्री झिरवळ हे आक्षेपार्ह अवस्थेत दिसतात. याचे पडसाद राज्याच्या राजकारणात दिसलेले आहेत. या सर्व प्रकरणात झिरवळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. माझी यात काही चूक नाही असं म्हणत झिरवळ यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता त्याच्याच मतदारसंघातील आणि त्यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर किंवा लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारची कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने विरोधकांना आता झिरवळ यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली. एसीबीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कार्यवाहीमध्ये नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकातील अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे यासाठी नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांना मंत्री नरहरी झिरवळ यांनी पत्र दिलं, अशी माहिती समोर आली आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना फोन करून घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. झिरवळ यांनी स्वतःची बाजू पक्षाच्या अध्यक्षांकडे मांडली. माझी यात काही चूक नाही, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं मत झिरवळ यांनी मांडल्याचं समोर आलं. मंत्रिमंडळ बैठकीला झिरवळ यांनी दांडी मारली. मात्र पक्षांच्या पुढील आठवड्यामध्ये बैठकीत उपस्थित राहून देखील बाजू मांडणार आहेत. पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीत नेमका काय निर्णय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सातारा प्रकरणी नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील आणि व्हायरल क्लिपमुळे वादग्रस्त राहिलेले नरहरी झिरवळ यांची प्री कॅबिनेट मंत्रिमंडळात यांनी दांडी मारली. मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्या व्यतिरिक्त बाबासाहेब पाटील देखील अनुपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थित झालेल्या कॅबिनेट बैठकीत छगन भुजबळ, आदित्य तटकरे, दत्ता भरणे, हसन मुश्रीफ उपस्थित होते. राजकारण्यांनी आपण काय आणि कसं वागतोय याची जाणीव ठेवली पाहिजे, हे झिरवळ यांना समजलं पाहिजे. या सगळ्यांबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.